पहिला बॉल सागर टू बॅटर संदीप. पुढे येऊन फटका खेळला जातोय. डीएसपी असतील चेंडू फील्ड देखील करतील. डीएसपी सर देखील आपण पाहतोय. या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे हक्काचे समालोचक ते देखील आता खेळ करताना पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत निलेश सूर्यवंशी सर देखील आपणास पाहायला मिळतील. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय येणाऱ्या काळातील समालोचक ते जरूर देखील असतील. तदनंतर आता मॅचच्या आतमध्ये पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना देखील पाहायला मिळाल्यात. एक बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. फटका खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरतून खेळून काढला जातोय. निलेश सूर्यवंशी पोचले देखील जात आहेत. चेंडू फील्ड होतोय. मान्य सन्मान्य आदरणीय सुरेशजी मराठे साहेब यांच्या मात्र आपण पाहतोय शुभ हस्ते जळव ब संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. अगदी त्यांचा देखील खेळ आजच्या या स्पर्धेमध्ये चांगला पाहायला मिळाला. यायचा आहे आणि जळव ब संघ देखील यायचा आहे. यावेळी एक धाव देखील आम्ही धावफलकावरती जोडतोय आणि एक विकेट देखील धावफलकावरती आम्ही जोडतोय. पाहायला गेलं तर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तीन बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 15 धावा. महेश यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरतून. माफी असावी. आता या वेळेला 3 चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मधील थँक्यू 4 चेंडू पूर्ण झालेत. यावेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5वा बॉल महेश यांचा डॉट येताना पाहायला मिळतोय. एक शेवटचा बॉल शिल्लक असेल आता या ओव्हर मध्ये. राम पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल पाहायला मिळत आहेत. विशालभाई उतेकरांना आपण पाहतोय. तर बॉलिंग मार्क वरतून या संघाचा एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे जो मात्र वारंवार ओव्हर क्रमांक 2 हाताळत असतो असं मात्र आपणास पाहायला मिळतोय. महेश असेल. हा चेंडू नो बॉल आहे आणि नो वरती आपण पाहतोय हल्ला जरूर चढवलाय. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी फेकी. वा बॉन्ड लाईन वरतून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये सुरेख फेकी पाहायला मिळते. 1 रन आणि अनोची 1. टोटल आपणास 2 धावा धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आता झाली आहे 19 धावा. चेंडू फ्री हिटचा असणार आहे. समोर मात्र आपण पाहतोय विशालभाई उतेकर असतील. फटका खेळून तर काढलाय. मिड विकेट रिझन डीप वरती आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने मात्र आता ही ओव्हर संपते. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. शेवटची ओव्हर. शेवटचा गोलंदाजाला यायचंय लगेचच. जास्त वेळ कोणी घेणार नाहीये. या
निलेश सूर्यवंशी पहिला बॉल बॅटची मात्र कडा घेत असताना गलिस्ती प्रिझन वरती चेंडू फील्ड होतोय. 1 रन येणार आहे आणि या एका धावेने मात्र आपण पाहतोय या ओव्हरला देखील सुरुवात होते. ओव्हर क्रमांक 3 म्हणजे शेवटच्या ओव्हरला सुरुवात होते. संघाची धावसंख्येमध्ये 1 ने भर होते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर आता जाऊन पोहोचते. आता धावा आपणास पाहायला मिळणार आहेत. 21 धावा धावफलकावरती आपणास पाहायला मिळणार आहेत. ज्यावेळी फटका येतोय यावेळी विशालभाई उतेकर यांच्या बॅट मधून येतोय. याच्यावरती लिहिल्या जात आहे संपूर्णपणे 6 धावा. तीन बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा आपणास पाहायला मिळत आहेत. 28 रन ऑन अ स्कोर बोर्ड. 3 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करतो, याची देखील नोंद घ्यायची आहे. फर्स्ट राऊंडच्या मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत, याची देखील नोंद घ्या. श्री दत्तगृपा टीम जंगलवाडी विरुद्ध श्री अष्टविनायक क्रिकेट टीम मधलीवाडी या दोन संघादरम्यान यानंतर होणारी मॅच खेळवली जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. हा देखील नो बॉल आपणास पाहायला मिळतोय. हा बिमर चेंडू आहे, याच्यावरती 1+1 टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या असताना संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 रन ऑन स्कोर बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच दत्तगृपा जंगलवाडी विरुद्ध अष्टविनायक मधलीवाडी यानंतर होणारी मॅच असेल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. फ्री हिटचा बॉल फटका खेळून काढला जातोय. बॅकवर्ड्स वेल एक रिझन डीप वरती क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू फील्ड करतोय. फक्त 1 रन येणार आहे. अजून एक नो बॉल, थ्रोचा नो बॉल आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. थ्रो म्हणजेच आपण पाहतो या चेंडूवरती टोटल धावा येतील 4 धावा आपणास पाहायला मिळतील. या चेंडूवरती आपणास पाहायला मिळणार आहे टोटल 4 धावा ज्या आपणास या चेंडूवरती पाहायला मिळतील. पेनल्टीच्या 2 धावा आणि 9ची 1 आणि 1 धावून घेतलेली. तीन चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. 34 रन ऑन अ स्कोर बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा फ्री हिटचा बॉल असेल, फ्री हिट कंटिन्यू असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. हा फ्री हिटचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. याच्यावरती देखील आपण पाहतो 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी डायरेक्ट फेकी आहे. ओहो, तो चुका होत आहेत. नॉन स्ट्राइक एंड. चेंडू कलेक्शन करत असताना चुका होताना पाहायला मिळतात. त्याच दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावा पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या आता 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या ओव्हर मधील 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. व्हाईट बॉल. या वाईट निशी संघाची धावसंख्या आता 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 3 मध्ये मात्र धावांचा डोंगर उभा केला जातोय. आणखी पहिल्या 2 ओव्हरचा विचार करायला गेला तर धावा कमी खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र ओव्हर क्रमांक 3 मध्ये भरपूर धावा खर्च केल्या जात आहेत. वाईट बॉल. अजून एक वाईट बॉल आपणास पाहायला मिळेल. या वाईट निशी संघाची धावसंख्या आता 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 38 धावा धावफलकावरती आपणास पाहायला मिळत आहेत.
अजूनही या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आडव्या बॅटीने खेळून काढलाय, गॅप मध्ये खेळून काढलाय, याच्यावरती धावा असणार आहे 4. येतोय दमदार चौकार. आणि अष्टविनायक मधली वाडी. चला या दोन्ही संघाची कॅप्टन टॉस केला जाणार आहे. दीपकजी पवार साहेब तुम्ही देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. डांगेष्टवाडी 11 चला या मैदानाच्या आतमध्ये येऊन तुमची प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी करा. जास्त वेळ घेऊ नका. आणि एक दिवसीय स्पर्धा आहे आणि आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन देखील आपणास मिळणार आहे. टीम मधली वाली टीम कॅप्टन. टॉस विन होते टीम मधली वाडी संघ आणि त्या डिसिजन देखील कळवलाय की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करतोय. क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार राहायचे. अर्थातच टीम आपण पाहतोय मधली वाडी संघ कॅप्टन अमित अँड कंपनी. बॅटिंग करणारी टीम असेल दत्तकृपा जंगलवाडी, याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच आपली असेल फर्स्ट राऊंडची मॅच असेल म्हणजे जरूर ती 4 ओव्हरची मॅच होणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला जाऊया चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. तब्बल पाहायला गेलं तर 48 धावांचं आव्हान असणार आणि हेच 48 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये शंकर लेफ्ट हँड बॅटर, राईट हँड बॅटर आपणास पाहायला मिळणार आहेत. सचिन जाधव.
पहिला बॉल यावेळी कॅच ड्रॉप होते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय संधी निर्माण करून दिली होती, परंतु यावेळी कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन, बॅटर आउट होतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला जाईल टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाच्या माध्यमातून. रनआउट साठी हा रिव्ह्यू आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. अगदी रनआउट साठी आपण पाहतोय प्रत्येक टीमला एका इनिंग मध्ये एक रिव्ह्यू दिला जातोय, तोच रिव्ह्यू घेतला जातोय. अर्थातच टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाच्या माध्यमातून तो रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यू लॉस्ट, बॅटर आउट आहे, याची देखील नोंद घ्यायची. रिव्ह्यू गमावला जातोय अर्थातच टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाच्या माध्यमातून. थँक्यू. अगदी पंचांचा रिव्ह्यू होता आणि यावेळी शंकर यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जातोय. नवीन फलंदाज एलेक्स येतोय आणि एलेक्स मैदानाच्या आतमध्ये येत असताना घातक ठरणार आहे एका डांगेष्टेवाडी संघाला. आणि तो फलंदाज डेंजरस आहे. तो फलंदाज आजच्या दिवसामध्ये त्यांना आक्रमक पवित्रा धारण जरूर केलाय. या मॅच मध्ये अजून एक चौकार मात्र येतो सचिन जाधव यांच्या बॅट मधून. या चौकारानिशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे 5 धावा. 2 बॉल कंप्लीट, संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा पाहायला मिळत आहेत. सचिन आणि एलेक्स यांना आपण पाहतो. एलेक्स यांचं पाहायला गेलं तर मागील मॅचचा विचार करायला गेला एलेक्स यांच्या माध्यमातून भरपूर धावा बनवल्या होत्या. आता या मॅच मध्ये देखील डेंजरस ठरू शकतात का टीम डांगेष्टेवाडी संघाला, हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्विचिटचा फटका यावेळी जाणून घेतलं गोलंदाज संदीप याच्या माध्यमातून. थोडीशी लाईन चेंज केली, यावेळी डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळालाय. हा डॉट बॉल येतोय, मागील चेंडू चौकार, त्यानंतर मात्र डॉट बॉल. अगदी या बिमर साठी आपण पाहतो रिव्ह्यू घेतलाच आहे राजधानी 11 पाबळवाडी संघाच्या माध्यमातून. बॅटर आउट असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय पंचांचा डिसिजन हा पाहायला मिळतोय. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. आता रिव्ह्यू लॉस केला जाईल, याची देखील नोंद घ्यायची राजधानी 11 पाबळवाडी संघ. चार बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. प्रवीण सूर्यवंशी येताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज प्रवीण सूर्यवंशी स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करताना पाहायला मिळणार आहे. 4 बॉल पूर्ण झालेत, संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. शेवटचे 2 चेंडू मेंढरी पॉवर प्लेचे षटक आहे. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जरूर अपेक्षित असतील सर्वांना,
कारण की या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवण्यात यश देखील येईल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवण्यात एक चांगली सुरुवात देण्यात यश देखील मिळणार आहे. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पूर्णपणे रिकामा. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. अर्थातच टीम आपण पाहतोय राजधानी 11 पाबळवाडी संघ आपणास पाहायला मिळणार आहे. तर जास्त वेळ घेऊ नका, मॅच देखील चालू करायची आहे. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 35 धाव्यांची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 35 धाव्यांची गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 2 मध्ये विशाल भाई उतेकर स्वतः येतात. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 35 धाव्यांची गरज असताना स्ट्रायकिंग एंड वरती एलेक्स. पहिला बॉल लिव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये वाईड येत नाही. हा निर्धाव चेंडू येतोय, हा डॉट बॉल येतोय. पंच देखील कळवतात की हा डॉट बॉल आहे. जशी मागील मॅच मध्ये फलंदाजी केली होती, ओव्हर मध्ये भरपूर अशा धावा बनवल्या होत्या, तशाच मात्र या मॅच मध्ये देखील एलेक्स यांना बनवाव्या लागणार आहेत. आधीची ओव्हर 26 धावांची जशी बनली होती तशीच काहीच या मॅच मध्ये देखील पाहावं लागेल. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय बॅटची कडा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वेगाने बॅट स्विंग केली परंतु यावेळी विकेटचं पतन सोनाजीच्या माध्यमातून पकडली जाते. एक लाजवाब झेल. खेळ संपला जातोय अर्थातच एलेक्स यांचा. वेलकम डीजे. मॅच मिळवली हे देखील पाहणे गरजेचे आहे. शरीरापासून दूर ठेवला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश आलाय, तर त्याच्यावरती मात्र पहिला चेंडू वाईड फेकी केला जातो. या वाईड निशी संघाची धावसंख्या बढती घेते. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. धावा पाहायला मिळतात 14. या ओव्हर मधील 2 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचले. अजून एक विकेट, अजून एक विकेट येते. महेश देखील बाद होतो. तसेच निवासी निवके साहेब तुम्हाला देखील विनंती करतो, तुम्ही देखील स्टेजची संपर्क साधायचा आहे, व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे.
तसेच यानंतर होणारी मॅच पाहायला मिळेल मधलीवाडी विरुद्ध टीम दत्तकृपा जंगलवाडी. दोन्ही संघांनी तयार राहायचे याची देखील नोंद घ्यायची आहे. जबाबदारी. ओहो, पहिला चेंडू काय करताय. यावेळी बॅट हातामधून निसटते जरूर, परंतु एक धाव देखील कंप्लीट केली जाते. पहिला चेंडू फेस करत होते ऍज अ बॉलर म्हणून टीम मध्ये खेळ करत असत, परंतु आता बॅटर देखील म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आली. एका धावेने या ओव्हर मधील चौथा बॉल पूर्ण होतो आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळत आहेत. अजून एक चेंडू हवेमध्ये जरूर आहे, परंतु हवेमधूनच एका वेगळे सीमारेषे बाहेर देखील जरूर आहे. या चेंडूवरती 6 धावा येत असताना या 6 धावा प्रवीण सूर्यवंशी यांच्या बॅट मधून आलेत आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. करतो आणि साहेब तुम्हाला देखील विनंती करतो, तुम्ही देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. संभाजी मराठे साहेब आपणास देखील विनंती करतो, आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. या 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता समीकरण असं राहिलंय मॅच मध्ये 5 बॉल मध्ये विजयासाठी 22 धाव्यांची गरज आहे. फटका खेळलाय, सरळ दिशेला घेऊन काढला जातोय. यावरती सोनाची येत आहे, चेंडू फील्ड देखील करतील, फेकी देखील केली जाते. एक सिंगल रन येणार आहे आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या बढती घेते. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धाव्यांची गरज. यानंतर होणारी मॅच तयार राहायचे दोन्ही संघांनी. अलंगूत कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने घेऊन काढला जातोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. एकेवरतीच आपण पाहतोय असमाधानी व्हावं लागते निलेश सूर्यवंशी यांना. तर येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज आहे. मॅच मात्र मुठीमध्ये पकडून ठेवली जाते. टीम मधलीवाडी ज्यांनी मात्र ही स्पर्धा आयोजित केली तो मात्र संघ आता खेळ करताना पाहायला मिळेल. यजमानपद भूषवतात या स्पर्धेचे आणि आता मात्र खेळ देखील एक दमदार करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन अमित अँड कंपनी संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये मॅच संपल्यानंतर लगेचच जाणार आहे. फर्स्ट राऊंड आपण पाहतोय. फर्स्ट राऊंडच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत आपण. मधलीवाडी विरुद्ध टीम आपणास खेळ करताना पाहायला मिळणार आहे, अर्थातच दत्तकृपा जंगलवाडी संघ. बॅटर तयार राहतील दत्तकृपा जंगलवाडी संघ आणि कॅप्टन अमित आपला देखील संघ तयार राहणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. सिंगल रन आणि या सिंगल निशी 5वा बॉल कंप्लीट. आता एक शेवटचा बॉल म्हणजे या मॅचची फक्त औपचारिकता शिल्लक, फक्त मात्र शेवट शिल्लक या मॅचचा, याची देखील नोंद घ्यायची आहे.
यावी मॅच फिनिश होते, मॅच विजयी होते. मॅक्सिमम खेचलाय जरूर, परंतु विजय मात्र मिळवला जातोय. अर्थातच टीम डांगेष्टेवाडी 11 संघाच्या माध्यमातून हडलक बॅडलक टीम राजधानी 11 पाबळवाडी दोन्ही संघांना देऊयात बेस्ट लक आणि जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. यानंतरची होणारी मॅच जी आहे ती 4 ओव्हरची असेल, म्हणजे फर्स्ट राऊंडचे सामने खेळवले जातील याची देखील नोंद घ्यायची.